सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। महावितरणमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती। सुरुवातीला या कामगारांना 19,000 रुपयांपेक्षा जास्त पगार मिळत होता। मात्र सध्या हा पगार अचानक कमी करून 16,700 रुपये करण्यात आला आहे। वाढत्या महागाईच्या काळात पगार वाढण्याऐवजी तो कमी झाल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। या संदर्भात 4 डिसेंबर रोजी सभा घेऊन कंत्राटदारांमार्फत महावितरणला निवेदने देण्यात आली होती। मात्र प्रशासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। आता बायोस्थित कर्मचारी आम्ही गेल्या 4 तारखेला महावितरण बरोबर एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्यांना पत्र व्यवहार केला होता कॉन्ट्रॅक्टर मार्फत। आमची काही पिळवणूक होते, वसुलीबाबत आम्हाला त्रास होतोय, अन्य काही आमच्या कामगारांचे पैसे घेऊन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एक वेतन वगैरे सगळे आरोप सिद्ध करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला होता। पण आजपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांनी आमच्याशी, पण तो ढोबळ स्वरूपात केला असं आम्हाला तरी सर्व कर्मचाऱ्यांना वाटतं। त्यासाठी आज आम्ही आमच्या कुडाळ मतदार विभागचे आमदार डॉक्टर निलेशजी राणेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना आज आम्ही निवेदन देऊन पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। समस्या म्हणजे विषय असा आहे की आम्ही आजपर्यंत जे काम करत होतो ते पूर्ण वेळ काम करत होतो आणि तेव्हा आम्हाला पेमेंट 19,000 वगैरे मिळत होतं, 19,000च्या थोडं वर होतं। तर ते पेमेंट मिळत असताना आम्हाला वाटत होतं की ठीक आहे, भविष्यात थोडंफार पेमेंट वाढेल तर तेवढं अजून थोडं सुलभ होईल काम करायला। पण ते न होता आता त्यांनी पेमेंट कमी केले, 16,700 वर आणलं पेमेंट। आणि ते करत असताना त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पूर्ण वेळ काम करायचं आहे, कारण तुम्ही परमनंट माणसं जेव्हा रिटायर झाली त्यांच्या जागेवर तुम्हाला घेतलं गेलंय, तर त्यांच्याच वेळेत तुम्हाला काम करावं लागेल, तेही 16,000 पेमेंटमध्ये। आणि हे एवढं सगळं 16,000 मध्ये आत्ताच्या महागाईच्या काळात न जमण्यासारखं आहे। आम्ही ह्याचा त्यांना पाठपुरावा पण करायला सांगितलेला, पण त्यांच्याकडून आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालं नाही, म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलेलो आहोत। आपलं नाव? लक्ष्मण जयवंत नांदोसकर। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।